नमस्कार, माझं नाव आहे आरजे दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. मी सध्या चाललो आहे बोथा घाटातून. हा बोथा घाट आहे जो खामगावपासून बुलढाण्याला तुम्ही जात असणार तर मधात लागतो. तुम्ही राजूर घाट बघितला असणार, पण मला खात्री आहे की तुम्ही बोथा घाट नसणार बघितला. खामगावकडे राहणाऱ्या शेगावकडे राहणाऱ्या अनेकांनी हा घाट बघितला असणार, पण असे अनेक लोक आहेत की त्यांनी बोथा घाट बघितला नाही. ॲक्च्युली बोथा घाट हा ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये येतं आणि याच्या आजूबाजूला रस्त्याच्या आजूबाजूला हे संपूर्ण ज्ञानगंगा अभयारण्य आहे. याला बोथा फॉरेस्ट असं सुद्धा म्हणतात. ॲक्च्युली बोथापासून एक बोथा छोटंसं गाव आहे, त्याच्यापासून घाट प्रारंभ होता. तर माझ्या मागे तुम्हाला दिसतच असणार घाट प्रारंभ इथनंच होतो. तिथे एक सायनेज दिलेला आहे मागे, त्यापासून घाट प्रारंभ होतो. आज आपण हा संपूर्ण घाट बघूया. अभयारण्यात प्राणी तरी नाही दिसणार मला खात्री आहे, कारण या रस्त्यावरनं वाहनं जातात, त्याचा आवाज होतो. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण निघूया. मी बाईकवरून हा घाट दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. रोड खूप सुंदर आहे, रस्ते खूप चांगले आहेत तिथले. मेन म्हणजे सगळीकडे ग्रीन ग्रीन आहे, हिरवळ आहे, झाडे एकदम गर्द आहे आणि जागोजागी सायनेज लावलेले आहेत. चला आता घाट कसा दिसतो तो मी दाखवतो. इथनं घाट चालू होतो, जसं लिहिलेलं आहे घाट आरंभ. आणि हा परिसर बघा, खूप गर्द हिरवा आहे. आता इथनं समोर जायचं. इथं ॲक्च्युली पाण्याचा आवाज येतो आहे. मध्यात मध्यात खूप ठिकाणी पाणी तुम्हाला दिसतं. चालत नाही जाणार आहे मी, बाईकनेच जाणार आहे. फक्त तुम्हाला घाट दाखवण्यासाठी, हे ज्याचं एंट्री पॉईंट दाखवण्यासाठी इथे थांबलो आहे. वाव, इथनं पाणी येतं बघा. हे बोथा घाटाचं चित्र आहे. आता निघूया आपण आणि बघूया कसं दिसतो. ही झाडी बहुतेक सागाची आहेत. तर मागे जो चेकपोस्ट गेला तिथं बोथ्याचा घाट संपतो. याच्या समोर येणारे गावं म्हणजे बुलढाणा आता इथनं फार जास्त अंतरावर नाही आहे, एक 15 किलोमीटर अंतरापेक्षाही कमी असेल. इथे थोडे स्टॉल वगैरे केलेले आहे. मागे एक चेकपोस्ट आहे आणि ते चेकपोस्ट ओलांडल्यानंतरच हा घाट संपून जातो. तर बोथा घाट असाच दिसतो. मधात खूप छान छान जागा येतात.
असं छोटे छोटे पाण्याचे हे दिसतात तुम्हाला, पाणी जाताना पूल येतात 2-3 आणि त्याच्या खालून पाणी खूप जाताना दिसतं. पण ॲक्च्युली असं अनेकदा वाटतं की थांबावं, फोटो काढावे किंवा, पण इथे असं आहे की तुम्ही जास्त वेळ नाही थांबू शकत, कारण ते ज्ञानगंगा अभयारण्य आहे. बोथा फॉरेस्टचा जो बोथा फॉरेस्टचा एरिया आहे हा, आणि थांबणं थोडं चुकीचंच आहे, कारण इन्स्ट्रक्शन्स तसेच आहेत की थांबू नये म्हणून. प्राणी वगैरे असतात तिकडे. तर तुम्ही जेव्हा बुलढाण्याकडे याल तेव्हा तुम्हाला हा घाट नक्की पाहायला मिळेल. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय अँड टेक केअर. तर बोथा घाट संपतो आणि त्याच्यासमोर वरवंड आणि भातोला नावाचे गावं येतात. इथपर्यंतच येतो हा बोथा घाट, आणि असाच दिसतो बोथा घाट, जो मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. बुलढाण्याला येताना नक्की एखादा वेळेस बघा, आणि पावसाळ्यामध्ये तर खूप सुंदर दिसतो हा घाट. हा ॲक्च्युली बंगला आहे. इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एक बंगला होता पूर्वी, त्यामुळे याला बंगला असं स्टॉप म्हणतात. आणि हा तपासणी नाका आहे ज्ञानगंगा अभयारण्याचा. बोथा जो फॉरेस्ट आहे, बोथा फॉरेस्ट किंवा बोथाचा घाट इथनं थोड्या अंतरावर संपतो. आणि इथे छोटे छोटे हॉटेल्स आहेत, इथे तुम्ही थांबू शकता आणि लोकल जे फूड आहे ते नक्कीच ट्राय करू शकता. इथे थोडा टाईम दिलेला आहे, रात्री 10 ते 5 वाजेपर्यंत हा जो बुलढाण्याचा जो रस्ता आहे, जो बोथा घाटातून जातो, तो बंद असतो.